नमस्कार, TV9च्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी प्रज्ञा. मी निखिला. तुम्ही सगळेजण स्मार्टफोन तर नक्की वापरतच असाल, कारण आम्ही तर वापरतोच, पण त्याबरोबर तुम्हीही वापरताय किंवा तुमची मुलं सुद्धा स्मार्टफोन वापरत असतील, किंवा मग तुम्ही दोघंही जर व्हॉट्सअप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाचा सातत्याने वापर करत असाल तर मात्र जरा थांबा, कारण आता आम्ही तुम्हाला जी बातमी दाखवणार आहोत ती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण सोशल मीडियाच्या आणि स्मार्टफोनच्या अतिवापरानं तुम्ही एका गंभीर आजाराला आमंत्रण देताय. दिवाळी साजरी करण्याआधी एका गंभीर आजारापासून स्वतःला वाचवा. तुम्हाला व्हॉट्सअपायटिस झालेला असू शकतो. तुमचा मोबाईल तुमचं आयुर्मान कमी करतोय. सोशल मीडिया तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर घेऊन जातोय. तुमची मुलं तुमच्यापेक्षा मोबाईलला जास्त वेळ देत असतील तर सावधान. तुमच्या मुलांना मोबाईल शिवाय झोप येत नाहीये. तुमची मुलं मोबाईल दिल्याशिवाय जेवतच नाहीयेत. मोबाईलचं व्यसन आणि सोशल मीडियाची नशा. तुमच्या मुलांचं व्हॉट्सअपायटिस आजारापासून रक्षण कसं कराल? लोक का घाबरलेत व्हॉट्सअपायटिस आजाराला? तुम्ही देखील व्हॉट्सअपायटिसचे रुग्ण आहात का? व्हॉट्सअपायटिसची लक्षणं काय आहेत आणि व्हॉट्सअपायटिसच्या आजाराची खरं तर पालकांनी सुद्धा धास्ती घेतलेली आहे. नक्कीच पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. दिवसातला किती वेळ सोशल मीडियावर घालवता? फेसबुकची तुम्हाला सवय लागली आहे का? फेसबुकवर एखादा फोटो अपलोड केल्यानंतर त्याला किती लाईक्स मिळाल्या, त्या फोटोवर कोणी काय कमेंट केल्या याची तुम्हाला काळजी वाटायला लागली का? इंस्टाग्राम, यूट्यूबवर आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला सतत ॲक्टिव्ह राहण्याची सवय लागली आहे का? ट्विटरवर कोणी आपल्याला ट्रोल तर करत नाही ना याची भीती तुमच्या मनात येते आहे का? किंबहुना या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फारच ॲक्टिव्ह राहण्याची सवय तुम्हाला लागली असेल तर जरा सावधान. सोशल मीडियानं जग खिशात आणून ठेवलं, पण यानंतर लोक स्वतःशी कमी आणि मोबाईलशी जास्त बोलू लागले. फक्त लोकच नाही तर लहानग्यांनाही सोशल मीडियानं वेड लावलंय. हे वेड इतकं वाढत चाललंय की त्याचं आता व्यसन बनू पाहतंय. दारू, सिगरेट यांच्या व्यसनापेक्षाही सोशल मीडियाचं व्यसन गंभीर असल्याचं बोललं जात आहे. कामानिमित्त व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरचा वापर करणं आपण समजू शकतो, पण आपल्या आजूबाजूला असलेली मुलं सध्या सोशल मीडियाच्या आहारी गेली आहेत. लहान मूल जेवत नाही म्हणून त्याच्या हातात मोबाईल दिलेल्या पालकांनी जरा हे निरखून पहा. तुमची मुलं तुमच्यापेक्षा मोबाईलला जास्त वेळ देत असतील तर आत्ताच सावध व्हा. सोशल मीडियाचं व्यसन तुमच्या मुलांना तुमच्यापासून हिरावून घेऊ शकतं. मोठ्यांप्रमाणेच व्हॉट्सअप, फेसबुकचं व्यसन 12 ते 24 वर्षांच्या मुलांमध्ये वेगानं वाढत चाललंय. या व्यसनाला डॉक्टरांनी व्हॉट्सअपायटिस असं नाव दिलंय. हा एक गंभीर रोग असून या व्यसनापासून आपल्या मुलांची सुटका करण्यासाठी पालक अस्वस्थ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हा विचार जो आहे ना तो त्या पिढीला अतिशय आकर्षक वाटतो आणि त्याच्यामुळे त्या सोशल मीडियामध्ये ते आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ॲडिक्ट झालेले आढळतात. आणि बघायला गेलं, माझ्याकडे येणारे पण माझ्या मित्रमैत्रिणींना विचारतो की तुम्ही मीडियावरती काय बोलत असता, तर ते कोणतेही भारत पाकिस्तानचा प्रश्न कसा सोडवावा, युनायटेड नेशन्सनी काय करावं,
काश्मीरमध्ये काय प्रॉब्लेम आहे, असं कधीच चर्चा चालू नसते. बहुतेक तू जेवलास का, झोपलास का, अमुक आहे का तमुक आहे, हा छावा आहे, तो अमुक आहे, तो ढासू आहे, याच्या पलीकडे पण चर्चा जातच नाही. काय आहेत व्हॉट्सअपायटिसची लक्षणं? या आजारात माणूस काल्पनिक जगात जगू लागतो. व्हॉट्सअपायटिसमुळे वेळ वाया जातो. इतकंच नाही तर माणूस आळसावतो. या आजारामध्ये माणूस कुटुंबापासून दूर होत जातो. व्हॉट्सअपायटिसमुळे निद्रानाश होतो. व्हॉट्सअपायटिसमुळे नैराश्यही येतं. इतकंच काय तर शरीराचं वजनही कमी होतं. व्हॉट्सअपायटिसमुळे माणसाची एकाग्र होण्याची क्षमता कमी होते, ज्याचा परिणाम कामावर दिसतो. मुलांच्या काळजीपोटी अनेक पालक त्यांना कमी वयातच स्मार्टफोन घेऊन देतात. पण या मोबाईल फोनमुळेच तुमचं मूल तुमच्यापासून लांब तर जात नाहीये ना, याची काळजी घेणं नितांत गरजेचं आहे. ज्या मुलांना व्हॉट्सअपायटिसची लागण झाली आहे त्यांना अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतंय. ज्या लहान मुलांच्या अभ्यासावर व्हॉट्सअपायटिसमुळे परिणाम झालाय, ही मुलं तहान भूक विसरून जातात. इतकंच काय तर व्हर्च्युअल जगाच्या अधीन होऊन जातात. या मुलांना सतत फोन वापरावासा वाटतो. त्यासोबतच या मुलांचा कुटुंबाशी संवाद कमी होतो. ही मुलं मोबाईलला अतिमहत्त्व देऊ लागतात. व्हॉट्सअपायटिसचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे दिवसातला सर्वाधिक वेळ मोबाईलवर घालवणे. सध्या व्हॉट्सअपायटिसच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. ज्या सोशल मीडियाच्या फायद्यांबद्दल आपल्याला ठाऊक आहे, त्याच्या तोट्यांविषयी देखील सतर्क असणं गरजेचं आहे. तुम्हाला किंबहुना तुमच्या पाल्याला जर व्हॉट्सअपायटिसची लक्षणं दिसत असतील तर वेळीच सावध व्हा. हा आजार तुमचं कधीच भरून निघू शकणार नाही इतकं नुकसान करू शकतो. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हातात मोबाईल असल्याशिवाय जर तुम्हाला करमत नसेल किंवा मग दर काही मिनिटांनी व्हॉट्सअप चेक केल्याशिवाय किंवा सोशल मीडियावर गेल्याशिवाय जर तुम्हाला करमत नसेल तर तुम्ही समजून जा की तुम्हाला व्हॉट्सअपायटिस झालेला आहे. नेमकं हे का होतं, कशामुळे होतं, कोण ही सवय लावतं, याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत मानसोपचार तज्ज्ञ सायली पाध्ये पराडकर. तसंच आपल्यासोबत आहेत अनिल बोरनारे, जे शिक्षक परिषदेचे आहेत. चाइल्ड काउन्सिलर मेधा देवरुखकर. तसंच अंकिता हेडव आहे, विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून आली आहे. आणि पालक जयश्री देशपांडे पुण्यावरून या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. सगळ्या मान्यवरांचे स्वागत. सगळ्यात आधी मी अंकिताकडे येते. तू विद्यार्थिनी आहेस. मुळातच हातामध्ये मोबाईल असल्याशिवाय एक प्रकारे आपण सेफ आहोत असं वाटत नाही? सेफ अजिबात नाही आहोत आपण. एडिक्शन खरं तर खूप वाईट आहे, पण ते कितपत असावं ते त्याच्यावर आपलं भान राहिलं पाहिजे. म्हणजे दिवसभर आपण त्या फोनमध्ये असतो, पण त्याचा काही आपल्याला आपल्या फ्युचरसाठी काही उपयोग होत नाही. जर उपयोग होत असेल तर खूपच चांगलं आहे. मला असं म्हणायचं की हल्ली आपण लहान मुलांमध्ये ते प्रमाण बघतो, पण आपण अडल्ट म्हणजे आपल्या ज्या वयोमानाचे आहेत त्यांच्यामध्येही तितकासा प्रकार आपण बघतो. ती वापर हा कमी झाला पाहिजे, पण जर चांगल्यासाठी होते तर खरंच उत्तम आहे तो. त्याच्यामध्ये मला असं म्हणावं वाटेल की लहान मुलांबद्दल आपण जर बोलत असू तर त्याच्यामध्ये पालक हे जबाबदार आहे त्या गोष्टींसाठी. कारण हल्ली कसं झालंय की ऑफिस आणि घर यानंतर पालकांना मुलांसाठी खरं तर वेळ मिळत नाही. तर त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपला मुलगा काय करतोय किंवा कितपत त्या गोष्टीसाठी एडिक्टेड झालाय हे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे, मला असं वाटतं. म्हणजे अंकिता, तुला असं वाटतं की यासाठी फक्त पालक जबाबदार आहेत? आपल्याबरोबर पालक प्रतिनिधी म्हणून जयश्री देशपांडे आहेत. जयश्रीजी, तुम्हाला काय वाटतं नेमकं याविषयी? खऱ्या अर्थाने आज मी खरं TV9चं खूप मोठं स्वागत करू इच्छिते, कारण खूप महत्त्वाचा विषय जो प्रत्येकाला आज भेडसावतो. फक्त मुलांना किंवा पालकांनाच भेडसावतो असं नाही आहे. आपण प्रत्येक वेळेला जर का कुठे रस्त्याने फिरताना बघितलं तर सतत लोक मोबाईलवरती असतात, फेसबुकवरती असतात आणि व्हॉट्सॲपवरती असतात. खऱ्या अर्थाने ही चूक कोणा एका व्यक्तीची आहे असं आपण मला नाही वाटत म्हणू शकत. कारण आज पालकांनी जर का मुलांकडे मोबाईल्स दिलेले आहेत तर त्यामागचा उद्देश असा असतो की माझं मूल काहीतरी या नवीन जगातल्या नवीन टेक्नॉलॉजी शिकावं. परंतु त्याचं दुर्दैव असं होतं की आमचं मूल नेमकं शिकतंय काय ह्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जातं आणि नेमकं ह्याच गोष्टीचा गैरफायदा मुलं घेतात आणि त्याचा मिसयूज करायला लागतात.
कुठेतरी आमची भूमिका त्याच्यामध्ये अशी असते की आज सगळं वर्ल्ड जे एका मोबाईल किंवा व्हॉट्सॲपमुळे कनेक्टेड आहे, असं आम्ही आमच्या मुलांना कनेक्टेड ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण दुर्दैवाने ते कनेक्टेड न राहता ते कुठेतरी घरातल्या फॅमिलीपासून डिस्कनेक्टेड होऊन नको त्या एरियामध्ये कनेक्टेड जास्त व्हायला लागले. नक्कीच अनिल बोलणारे सुद्धा आहेत. पालकांची प्रतिक्रिया काय आहे ते आपण जाणून घेतलीये, विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलीये. अनिलजी, मुळात तुम्हाला काय जाणवतं, पालक आणि विद्यार्थी आणि याबरोबर शिक्षक हे सगळेच ॲडिक्टेड आहेत? मुळामध्ये यामध्ये जर आपण पाहिलं तर जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा देखील औद्योगिक क्रांतीचे फायदे की तोटे, जेव्हा विज्ञान आलं, जेव्हा TV आला, म्हणजे दूरदर्शन आलं, आणि त्याचे तोटे आणि फायदे या दोघांच्या संदर्भामध्ये मी सांगेल की सोशल मीडियाचा वापर हा चांगला की वाईट, आता ही चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. शाळा स्तरावर आपण जर पाहिलं तर ज्या विद्यार्थ्याचं अधिवेशन सकाळ असते, म्हणजे मॉर्निंग शिफ्ट असते, त्या विद्यार्थ्यांची आज काय परिस्थिती आहे? लेट नाईट, म्हणजे रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करणं, फेसबुक पाहणं, इंस्टाग्रामवरती येणं, हे सर्रास होत आहे. आणि त्याचे शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही परिणाम आज मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांवर आपल्याला होताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीसोबतच मानसिक आणि सामाजिक मी यासाठी म्हणेल की आज सोशल मीडियाच्या माध्यमातून, दूरदर्शनच्या माध्यमातून केवळ विनोदी मालिकाच नव्हे तर गुन्ह्याची उकल करणाऱ्या मालिका दिवसभर विद्यार्थ्यांवरती बळीमार करत असतात. आज विद्यार्थी 6 तास शाळेमध्ये आहेत. 6 तासानंतर जेव्हा तो घरी जातो, एका संशोधनामध्ये असं दिसलेलं आहे की सरासरी मुलं हे सरासरी 3 तास, रोजचे 3 तास हे TV पाहण्यामध्ये, मोबाईल वापरण्यामध्ये, मग मोबाईलमधले फेसबुक असतील किंवा इतर ॲप्स असतील, याचा वापर करण्यामध्ये ही मुलं तरबेज झालेली आहेत. त्यामुळे विचार करण्याची जी पद्धत आहे ती आता बदलत चालली आहे की काय, म्हणजे मानसिकच्या बाबतीत मी यामध्ये हे सांगेल की विद्यार्थ्यांच्या किंवा मुलांच्या किंवा ऐकूनच हे व्हॉट्सअप वापरणाऱ्याच्या संवेदना देखील बोथळ होण्याच्या मार्गावर आता आहेत. त्या व्हॉट्सअपमध्ये आपण पाहतो की जर एखाद्याला आनंद, क्रोध असेल, राग असेल, तो व्यक्त करायचा असेल तर तो शांत असतो, परंतु त्या व्हॉट्सअपच्या खाली जे स्माइली दिली असते, ते क्रोधाचे चिन्ह दिलेले असतात, तर त्याचा वापर तो करताना दिसत आहेत. आणि हे कुठेतरी आजच्या विद्यार्थ्यांना मारक होताना दिसत आहे असं मला नक्कीच. आणि कुठल्याही गोष्टीचा अतिवापर हा घातकच असतो, त्याप्रमाणे मोबाईलचा जर अतिवापर झाला तर त्यांच्या मानसिक आरोग्यावर देखील तेवढा मोठा परिणाम होत असतो. मानसोपचार तज्ञ सुद्धा आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण एक प्रकारे ॲडिक्टेड झालो आहोत, आपण एक प्रकारे व्यसनाधीन झालो आहोत सगळ्या सोशल मीडियाची, असं एक प्रकारे समोर येतंय. आणि ह्यामध्येच मानसोपचार तज्ञांचं नेमकं काय म्हणणं तेही जाणून घ्यायचंय. सायली पाध्ये पराडकर आपल्या सोबत आहेत. सायली, आत्ताच एक सरांनी उल्लेख केला तसा फायदे तोटे दोन्ही आहेत, पण आपण समन्वय साधण्यात कमी पडतोय. हो नक्कीच. म्हणजे आपल्यामध्ये आता इमोशन्स एक्सप्रेस करण्यासाठी, आपले भावना एक्सप्रेस करण्यासाठी शब्द नाही राहिलेत. आणि तो सगळ्यात जास्त सॅड पार्ट आहे किंवा तो सगळ्यात जास्त दुःखाची बाब आहे आजच्या काळामध्ये. आपण कुणालाही मेसेज करताना हसण्यासाठी सुद्धा लॉल हे वाक्य वापरतो, बोलताना सुद्धा आपण किंवा हसताना सुद्धा आपण हा हा करून मोठ्याने हसत नाही. वी जस्ट यूज लॉल, OMG, वाय दीज काइंड ऑफ वर्ड्स आर हिअर. हे सगळे वर्ड्स का आले, कुठून आले? हे सगळे सोशल मीडियाकडनं आलेले वर्ड्स आहेत, ज्याच्यामुळे आपण आपल्या भावना एक्सप्रेस करणं कुठेतरी हरवून गेलेलं आहे, ती गोष्ट आपण विसरून गेलेलो आहोत. प्लस कुणाला तरी ब्लेम करण्यापेक्षा मला असं वाटतं की ही सोशल मीडिया ही गोष्ट आपण कशी इंट्रोड्यूस करतो आपल्या मुलांना, ती गोष्ट ते जास्त मॅटर करतं किंवा ते जास्त प्रभावी आहे. आज मी जर यूज करते, माझा फोन वापरते, तर माझ्या मुलाला तो इंट्रोड्यूस करताना मी तो कशा पद्धतीने देते, तू जेव मी तुला फोन देणार असं म्हटल्यानंतर त्याला ती सवय लागते. पुढच्या वेळेला तो म्हणतो मला फोन दे, मग मी जेवतो. सो हे कंडिशन्स आपण टाकून देतो. सो आपण हे बघितलं पाहिजे की आपण कुठल्या गोष्टीबरोबर ते लिंक करतोय आणि आपण काय म्हणून आपल्या मुलांना ते देतोय, बक्षीस म्हणून की आमिष म्हणून. बरोबर. मेधाजी, आता मुलांमध्ये म्हणजे मुलांना मोबाईल वापरणं आता खेळण्यासारखं झालेलं आहे. आई वडील देतात, मुलंही वापरतात, त्यावर गेम खेळतात, मग सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात, खूप इमोशनली सुद्धा या सगळ्याशी खूप जोडले गेलेले आहेत. म्हणजे जर मोबाईल दिला नाही तर मुलं खूप आरडाओरडा करतात, आकांड तांडव करतात. ह्या सगळ्या घटना आपल्या समोर आलेल्या आहेत. तुमच्याकडे अशी काही प्रकरणं आली होती? येतात ना, खूप येतात माझ्याकडे. म्हणजे सांगतात की पॅरेंट्स की नाही माझा मुलगा किंवा माझी मुलगी खूप हायपर होते, कित्येकदा कितीतरी वस्तू तोडलेल्या आहेत कारण मोबाईल दिला नाही म्हणून आदळआपट होते. पण ह्याच्यामागे एक रिझन आहे पॉप्युलॅरिटी. म्हणजे झालंय काय ना की आजच्या मुलांना आय वॉन्ट टू बी फेमस, मला सगळ्यांनी ओळखलं पाहिजे.
मला तरी वाटतं की ते कुठेतरी ना आपण पॅरेंट्स कुठेतरी जबाबदार आहोत. जेव्हा तुमची मुलगी, तुमचा मुलगा किंवा तुमची पत्नी किंवा पत्नी जेव्हा एखाद्या फंक्शनसाठी रेडी होता, तुम्ही सर्वात आधी का नाही कौतुक करत, अरे वा आज तू मस्त दिसतोयस, अरे वा एकदम झकास. फेसबुकवरती टाकल्यानंतर जे लाईक्स मिळतात किंवा जे कमेंट्स येतात त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आपल्या मुलांना किंवा आपले जे कोणी आपले रिलेटिव्स आहेत, आपले लाईफ पार्टनर आहेत त्यांना. का? कारण तुम्ही घरापासूनच कौतुक करत नाही ना. मुलांना सुद्धा तुम्ही हा मी मोबाईल देतो खेळ असं का, अरे तू जेव, मी तुला आज मस्त एक स्टोरी सांगेन किंवा मी तुला डान्स करून दाखवेन. वाय वी वॉन्ट यूट्यूब टू शो द डान्स. कशाला पाहिजे का एखादं कार्टून कशाला पाहिजे. तुम्ही एखादी काहीतरी नक्कल करून दाखवा, जी मुलगा बघेल, जी मुलगी बघेल आणि जेवेल. तुम्हाला मीडियाची गरज आहे, तुम्ही दाखवले. बिकॉज आपण सगळेच आता ॲक्च्युली आळशी झाले काही नक्कल वगैरे करायला. आज एखाद्याचा फोन आला तर आपण आवाज ओळखत नाही, मावशी बोलते, काका बोलते, कोण बोलते, कारण आपले फोनचे युजच कमी झाले. जे काय आहे ते व्हॉट्सअपवरती, दिवाळीच्या शुभेच्छा, आज हॅपी दिवाळी. वेअर इज दॅट हॅपीनेस? फक्त तो आता मेसेजवरती राहिलाय. आपण फिलिंग्स बघू शकतोय का? हाच झालेला आहे की सगळ्यांना पॉप्युलर व्हायचंय बस. ते कुठल्या पद्धतीने, तर फेसबुकवरती फोटो टाकले, मला 200 लाईक्स मिळाले, आय एम द फेमस पर्सनॅलिटी. कारण सगळ्यांना ना ॲक्च्युली ते फेम वर्ड म्हणतात ना, ते व्हॉट्सअप आणि फेसबुकने दिलेलं आहे. कारण जे लाईक्स मिळत आहेत, जे कमेंट्स मिळत आहेत, मला 200 लाईक्स म्हणजे मला 200 जण ओळखतात. मी फेसबुकवरती ॲक्टिव्ह असते का? कारण कुठून तरी घरी नाही मिळालं मला घरी 100 वेळा माझ्या आईने माझं कौतुक केलं नाही, माझ्या पतीने कौतुक केलं नाही, माझ्या पत्नीने कौतुक केलं नाही, पण मला 200 जणांनी कौतुक केलं. माझ्या साडीबद्दल विचारलं, माझ्या शर्ट बद्दल विचारलं, माझ्या नेकलेस बद्दल विचारलं. हाच मुद्दा मला थोडासा अंकिताकडे न्यायचा होता. अंकिता, तुझे काही फ्रेंड्स असतील, मुलं असतील, मुली असतील, त्यांनाही असं वाटतं कधी तुझ्या समोर असं आलंय कधी उदाहरण? हो, नक्कीच होतं असं की घरातून तेवढा वाव मिळत नाही किंवा मला म्हणायचं की आपलं घरातलं कम्युनिकेशन फार कमी झालंय. म्हणजे आधी असं व्हायचं की त्याला आई मी कशी दिसते, बाबा मी कशी दिसतात, पण आता ते नाहीये. आधी आपण लोकांना शो ऑफ करतो की आता मी कसा दिसते किंवा मला समजायला पाहिजे की मला लाईक्स किती येत आहेत, मला कमेंट्स किती येतात, त्याच्यावरून आपण तुलना करतो की अरे वा मी खरंच छान दिसते. पण हेच जर आपण असा प्रामाणिकपणे प्रश्न आपल्या घरच्यांना विचारला तर किती छान होईल. मग त्यामुळे आपलं कम्युनिकेशन वाढेल, घरच्यांसोबतचं वातावरण एकदम खुशालीसारखं होईल. पण ते नाही. पण हल्ली आता इंस्टाग्राम, फेसबुक आणि इव्हन ट्विटर वगैरेवर तेच झालं आहे की नाही मला लाईक्स, कमेंट्स किती मिळत आहेत आणि किती जण मला फॉलो करतायत त्याच्यावरच आपलं सगळं आता अस्तित्व जयश्री राहिलंय. देशपांडे आपल्या बरोबर आहेत. जयश्रीजी, खरं तर सगळ्याच मुलांना असं वाटत असतं की आपण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहोत म्हणजे आपण जगाशी जोडले गेलेलो आहोत. मात्र मुळात आपण आपल्या लोकांशी थोडंसं दूर झालेलं असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. मात्र मुलांची हीच मोबाईल वापरण्याची सवय ही पालकांसाठी देखील डोकेदुखी ठरते का? अगदी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण काय होतं, प्रत्येक वेळेला जेव्हा आपण मुलांकडे बघायला जातो तेव्हा कुठेतरी संवाद अपुरा पडत असल्यामुळे मुलं ही कंटिन्युअस फेसबुक आणि व्हॉट्सॲपवरती बसलेली असतात. सतत ही मुलं कोणाशी तरी चॅटिंग करतात. त्यावेळी आम्हाला पालकांना प्रश्न पडतो की नेमकं माझं मूल करतंय काय. बरं, बऱ्याच वेळा पालक पण खूप बिझी असतात, त्याच्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही आणि मुलं बऱ्याच वेळेला नको अशा चुकीच्या मार्गामध्ये जातात. जी पालक अज्ञानी आहे, जी पालक फक्त आपल्या मुलांना मी माझ्या मुलासाठी काहीतरी केलेलं आहे असं दाखवण्यासाठी स्मार्टफोन्स देऊन देतात, त्या पालकांना तर हेही समजत नाही की नेमकं फेसबुक म्हणजे काय आणि व्हॉट्सॲप म्हणजे काय. तर कुठेतरी आज आम्ही पालक लोक पण खूप नाराज आहोत. यामध्ये एक समन्वय आपण अशा प्रकारे साधू शकतो की काही तास घरामध्ये असे असले पाहिजेत की नो मोबाईल झोन आपल्या घरात वापरला गेला पाहिजे, की ज्या वेळेमध्ये स्ट्रिक्टली आपल्या घरातले सगळे फोन बंद राहिले पाहिजेत आणि फक्त हा वेळ तुमचा संवादासाठी वापरला गेला पाहिजे. जेणेकरून आज दिवसभरामध्ये तुझ्या शाळेमध्ये काय झालंय किंवा माझ्या ऑफिसमध्ये काय झालंय, बाबा आल्यानंतर बाबांकडचे काही अनुभव असतील, ह्या सगळ्या गोष्टी शेअर होण्याची खूप गरज आहे. त्यासाठी मला वाटतं की जर आपण एक 2 ते 2 तास जर आपण त्या नो मोबाईल झोनचा वापर केला प्रत्येकाने, मात्र हा नियम जसा लहानांना लागू पडतो तसा तो नियम जर मुलांनाही लागू पडला, मोठ्यांनाही लागू पडला, तर त्याचा जास्त चांगल्या प्रमाणे इम्पॅक्ट आपल्याला मिळेल असं मला वाटतं. अगदी. अनिल सरांकडे मी येते. अनिल सर, मुळात इतकी मुलं तुमच्याकडे येतात, तुम्हालाही काही वेळेला प्रलोभनं दाखवावी लागत असतील आणि ही प्रलोभनं जास्त मुलांना अट्रॅक्ट करत असतील? अगदी बरोबर. म्हणजे 2 वर्षाच्या मुलांपासून म्हणजे आई जेव्हा त्या मुलाला भरवते तेव्हा जर तो रडायला लागला, आईमध्येच संयम नसतो की त्याला काहीतरी आपण खेळणं दाखवूया वगैरे, सरळ मोबाईल घेतला की दिला हातात आणि त्याच्यामध्ये कुठलं तरी गाणं दिलं की तो गाणं ऐकतोय. मग आई किती भरवते आणि मुलगा किती खातोय हे दोघांनाही कळत नाही आणि त्याच्यातूनही वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात. याच्यामध्ये दुसरं मी विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगेल की ग्रामीण भागामध्ये करमणुकीची साधनं ही अत्यंत कमी आहेत आणि विद्यार्थ्यांना मोबाईल हा फार दूर आहे. फक्त
सोशल मीडिया म्हणून त्या ठिकाणी टी व्हीचा वापर करत असताना आता येताना मी शिक्षणतज्ञ हेरम कुलकर्णी यांची फेसबुकवरील एक कमेंट्स त्यांची पाहिली आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या मुलांमध्ये न्यूनगंड का निर्माण होतो, कारण जाहिरातीमध्ये दाखवलेली ती बाई माझ्या आईसारखी दिसत नाही, मी कुठलाही पेस्ट वापरत नाही, मी कुठलाही चांगला साबण वापरत नाही, माझ्याकडे गाडी नाही, माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल नाही. तर हाही एक प्रकारचा न्यूनगंड केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना देखील आज जाणवतो आहे. अगदी खरं आहे. आणि याच उद्देशानं विचारायचं आहे की सोशल मीडिया जे आहे ते मनाचं द्योतक कुठेतरी ठरतंय, अशा स्वरूपातली सुद्धा एक चर्चा होणं गरजेचं आहे. या संदर्भात आपण बोलणार आहोत. तिथे घेतो एक छोटासा ब्रेक. मुलांना मोबाईलचं आकर्षण असणं आपण समजू शकतो खरं तर, पण निखिला, मोबाईल व्यसन जर मुलांना लागत असेल तर ती निश्चितच गंभीर बाब आहे. आणि वेळीच मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवलं नाही तर मात्र त्याचे विपरीत परिणाम मुलांच्या भवितव्यावर आणि भविष्यावर होऊ शकतो. आणि नक्कीच पुण्यातील 2 कुटुंबांशी आम्ही जेव्हा या अनुषंगाने संवाद साधला तेव्हा आम्हाला काय आढळलं तुम्ही पहा. पुण्यातील थोपटे कुटुंब. थोपटेची मुलगी आर्या 6वीत शिकतेय तर आर्यन 8वीचा विद्यार्थी. आर्या आणि आर्यनला जर मोबाईल दिला नाही तर ही दोन्ही मुलं घर डोक्यावर घेतात, अभ्यासाची चिडचिड करतात, म्हणून पालक कधी कधी छडीही वापरतात. पण यात गंभीर बाब म्हणजे या दोन्ही मुलांना एखादं काम सांगितलं तर ते त्यांच्या लक्षातच राहत नाही, असं त्यांच्या पालकांचं म्हणणं आहे. मुलांना मोबाईल दिला नाही की अभ्यास करत नाहीत, अभ्यासावर पण परिणाम होतो आणि चिडचिड करतात खूप. मोबाईल दिला तेवढा वेळ त्यांच्या हातात तर तेवढा वेळ पुरते ते काम करतात. गेम खेळले थोडा वेळ 1 तासभर, तर पुढचं काम सांगितलेलं किंवा त्याच्या अगोदर जर आपण काम सांगितलं त्यांना तर ते करतात. पण त्यांना मोबाईल नाही दिला आणि त्यांना एखादं काम सांगितलं ते काम करत नाही. संध्याकाळचं जेवण पण त्यांचं जेवणाकडे लक्ष नसतं. मोबाईल एकदा हातात आला की ते जेवण विसरतात, सगळं विसरतात, अभ्यास पण करत नाहीत. त्यामुळं मोबाईल देणं चुकीचं आहे त्यांच्या हातात. हे आहेत मयूर खटावकर यांचं कुटुंब. मयूर यांचा मुलगा लहान आहे. मोबाईल शिवाय मयूरच्या घशाखाली घासही उतरत नाही. मोबाईल दिला की त्यांचा मुलगा जेवतो. असा प्रकार आजूबाजूच्या अनेक घरांमध्ये तुम्हीही पाहिला असेल. खटावकरांची मुलगी ही मोबाईलच्या आहारी गेलीये. मोबाईल वापराचा अति परिणाम मयुरी खटावकरच्या मार्कांवरती दिसून येतोय. मोबाईल न देणं म्हणजे ते चुकी केल्यासारखं आहे सध्या, कारण की त्यांना जेवण कमी पण मोबाईल हातात जास्त वेळ पाहिजे. जेवणासाठी आई त्यांच्या 1-1 तास मागे फिरते, पण हातात जर मोबाईल आला त्यांच्या तर रडल्याशिवाय मोबाईल सुटत नाही. आईचा मार हा त्यांना खावाच लागतो आणि त्याशिवाय ते ऐकत नाही. मोबाईल ही त्यांची गरज झालेली आता. मोबाईल नाही दिल्यावर काय होतं? राग येतो किंवा रडते मी. कुठली गेम खेळते? जॅक अँड जिल आणि सबवे सफर. किती वेळ खेळते? खूप वेळ, जेवढा वेळ जिंकते तेवढा वेळ. मग अभ्यास करते का? याचा काय परिणाम होतो? मार्क कमी मिळतात ना गेम खेळून. अजून काय होतं? अजून डोळे अशा होतात, डोळ्यातनं पाणी येतं. अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय. ओरडल्याशिवाय अभ्यास करायला बसत नाही. मात्र मोबाईल घेतला की मग चार्जिंगला लावून शिवाय मोबाईल खेळणार, बॅटरी लो असेल तरी. इथे कल्याणमधील शेटे कुटुंबातल्या चिमुरडीला मोबाईलनं वेड लावलंय. सॅविया 6 वर्षाची. पण तिच्या पालकांनाही सॅवियाचं मोबाईल प्रेम आवरणं जड जातंय. सॅविया मोबाईल दे, नाही दे, डोळे खराब होणार, डोळे खराब होणार, डोळे खराब होणार. ही गॅजेटची जी दुनिया आहे ती जेवढी चांगली आहे तितकीच ती वाईट पण आहे. त्याच्यातून आपल्याला शिकता पण येतंय, आपलं जनरल नॉलेज पण वाढतंय. पण एका दृष्टीने विचार केला आपण तर त्याच्यामुळे लहान मुलांचे डोळे खराब होत आहेत आणि ते मैदानी खेळ विसरलेले आहेत. जसं मी माझ्या लहानपणी मैदानी खेळ मातीमध्ये खेळली ते ह्या मुलांना काहीच मिळत नाहीये. परळीतल्या दुशिंग कुटुंबातही लहान मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय. 3.5 वर्षाचा शौर्य आणि 7 वर्षाची समीक्षा ही 2 मुलं मोबाईलच्या आहारी गेली आहेत.
यांच्या पालकांना अक्षरशः या मुलांना मोबाईलचं आमिष दाखवावं लागतं. मोबाईल दिला तरच जेवणार, मोबाईल दिला तरच अभ्यास करणार. स्कूलमधून आलं का पहिला त्यांना मोबाईल पाहिजे. यांचे डॅडी पप्पा घरातून बाहेरून घरी आले का पहिलं त्यांना मोबाईल हवा आहे. म्हणजे स्कूलमधून आले का फ्रेश नाही होणार, पण मोबाईल पहिलं हातात त्यांना पाहिजे. अभ्यास करायचा असेल तर मग त्यांना सांगायचं असतं की पहिला अभ्यास होमवर्क करा तुम्ही, मग तुम्हाला मी मोबाईल देते असं. किंवा जेवायचं असेल तर जेवण नको 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 नाही नाही बोलतात, पण मग त्यांना मोबाईलचं प्रचंड आवड असल्यामुळे मग पहिलं त्यांना पहिलं मोबाईल द्यायला लागतो आणि मग जेवण द्यायला लागतं. सर्वसाधारणपणे प्रत्येक घरात थोडाफार फरकानं हेच चित्र पाहायला मिळतं. तुमची मुलं तुमचं ऐकत नसतील तर त्यांना मोबाईलचं आमिष दाखवू नका. जेवत नसतील तर त्यांना मोबाईलची लाच देऊ नका. कारण मोबाईल फोनची वाढती नशा तुमच्या मुलांचं भवितव्य बर्बाद करू शकते. त्याचं थोडं भान ठेवा. कल्याणहून तुषार शेटे आणि मुंबईहून विशाल समणेसह सागर आव्हाड, TV9 मराठी, पुणे. तर खरं तर पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या निखिला अगदी बोलक्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. या निमित्तानं मेधा देवरुकर तुमच्याकडे येते. मुलांना मोबाईल दिल्याशिवाय ते काही करत नाहीत असं पालक जेव्हा सांगतायत, तेव्हा पालकच त्यांना ऍडिक्टेड करतायत हे ते कुठेतरी सोयीस्करपणे विसरतायत. एक्झॅक्टली. म्हणजे असं पाहायला गेलं तर म्हणावं लागेल की रिश्वत खूप आता इझी झाली आहे आणि घरातच आहे. तर आणि कसं होतंय की कधी एकदा आपलं मूल जेवतंय आणि कसं असतं की पालकांना, आईला कसं असतं की अरे पोटात ह्याच्या घास जाऊ दे, तर काही का करून का होईना, पण आपण हे कुठेतरी विसरतो की हे कुठेतरी सायंटिफिकली आपण मुलांना आजारी बनवतो. म्हणजे त्याला जे जेवण आपण देतोय ना ते त्याच्या शरीराला लागत नाहीये, कारण तो मोबाईल बघतोय. ते बच्चू मोबाईल बघतोय. आपण फक्त एकाच ह्याच्याने विचार करतोय एक पालक म्हणून की नाही त्याचं पोट भरलं, पण नाही, काहीच यूज नाहीये. त्याचे डोळे कुठेतरी खराब होत आहेत, त्याच्या ब्रेनवरती इफेक्ट होतोय, त्याचा ॲटिट्यूड, त्याच्या बिहेवियरवरती फरक पडतोय, हे आपण विसरतो. पालक कसं आहे की एकाच मार्गाने विचार करतात. उद्या मग तेच मूल स्टबन होतं. कारण झालेलं असतं काय की एंटरटेनमेंटची दुनिया एवढी इझी आहे ना की त्याच्यामध्ये अडकणं इट्स व्हेरी 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 इझी. एकावर नंतर दुसरा गेम, दुसराहून तिसरा गेम, अशा प्रकारे होत असतं. आणि इमॅजिनेशन वर्ल्ड आहे, फॅन्टसी वर्ल्ड आहे, जे मुलांना आवडतं आणि त्याचे ते ऍडिक्ट इझिली होतात. जयश्रीजी, मात्र पालकांना सुद्धा आता कळायला लागलंय की आपला मुलगा किती मोबाईलवर असतो आणि त्याला तेवढं हसू नये, यासाठी पालक देखील आता प्रयत्न करतायत. मात्र सवय इतकी लागलेली आहे की पालकांना ती सवय मोडणं देखील कठीण होते. तुम्हाला असं वाटतं की हा एक आजारासारखं बनलेला आहे? हो, अगदी 100% मी पूर्ण सहमत आहे आपल्या सगळ्यांच्या ह्या ज्या खूप छान प्रतिक्रिया येतात त्याच्याशी. खऱ्या अर्थाने आज पालकांना कुठेतरी कठोर होण्याची भूमिका आलेली आहे. कारण जेव्हा माझं मूल रडतंय म्हणून मी त्याला मोबाईल देऊन मी शांत बसते, ही भूमिका बदलून कुठेतरी थोडंसं रडल्याने मुलाचा काही फरक पडत नाही. मी म्हणेल इनफॅक्ट आजकाल खाली जाऊन खेळणं मुलांचं बंद झालं, त्यापेक्षा थोडंसं रडून त्यांचा व्यायाम होईल आणि त्याच्यामुळे तरी त्यांना भूक लागेल. तर मला असं म्हणायचं की मुलांना तुम्ही चांगल्या आणि वाईट गोष्टी मोबाईलमधल्या दाखवून द्या. अर्थात त्यांच्या वयानुसार आपल्या ह्या गोष्टी करण्याची गरज आहे. आणि ह्या सगळ्याचे जे दुष्परिणाम बघत आलेलो आहोत, त्यामुळे कुठेतरी आज आमच्यासारखे पालक पॅरेंटिंगमध्ये उतरलेले आहेत की जी पॅरेंटिंग ही काळाची गरज झालेली आहे. आज मूल खात नाही म्हणून त्याच्यापुढे मोबाईल ठेवायचा आणि त्याला घास भरवायचे, ही अतिशय चुकीची भूमिका आहे. कुठेतरी पालक स्वतःचे पेशन्स पण कमी करतायत या भूमिकेमधनं. तर माझी पालकांना कळकळीची विनंती असेल की प्लीज जर अशा कोणाला आमच्यासारख्या काही पालकांच्या मदतीची गरज असेल तर आम्हाला जरूर संपर्क साधावा. आणि आपल्या मुलं जी आपल्याला अशा प्रकारे ब्लॅकमेल करतात, अशा कुठल्याही मोहाला बळी पडून त्यांच्या आयुष्याचं तुम्ही वाटोळं करू नका, एवढी मी आपल्या माध्यमातून सगळ्या पालकांना विनंती करतो. खूप छान जयश्रीजी तुम्ही सांगितलं. म्हणजे खरं तर निखिला पालकांनीच सजग होणं गरजेचं आहे. आणि याच सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत, एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. मात्र ब्रेक पूर्वी मोबाईलच्या व्यसनाबद्दल मुलांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. मोबाईल एक व्यसन बनलेलं आहे. अनेक मुलं आता मोबाईलचे व्यसनाधीन बनलेलं आहेत. जर मोबाईल नसेल तर या मुलांच्या मानसिकतेवरती मोठा परिणाम झालेला आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. मोबाईलमुळं नेमकं काय होतं, जर नेट बंद असेल तर काय त्रास मुलांना होत असतो आपण जाणून घेणार आहोत. काही मुलं आपल्याबरोबर आपण बातचीत करणार आहोत. काय जर नेट बंद असेल तर काय त्रास होतो, खरं सांगायचं? अभ्यास करूशी वाटत नाही, माहिती वगैरे काढायची असली की त्रास होतो. नेट नाही, हे अभ्यासात लक्ष लागत नाही आणि हे नीट जेवूशी वाटत नाही. मार्क कमी मिळाल्यावर घरच्यांचा ओरडा?
घरचे मोबाईल देत नाहीत 2-3 दिवसांनी, परत रडायला लागलो की लगेच देतात. वेळेवर जेवता का तुम्ही? नाही, वेळ नाही. मोबाईल असेल की 1-1, 2-2 तास खेळायचं, मग लक्षच नाही लागत, मग भूक मरून जाते. आणि इतक्या वेळ मोबाईल खेळत असताना घरचे ओरडतात तेव्हा काय होतं? मग ओरडले की मग मार भेटतो, मग परत ओरडतात, मग म्हणतात अभ्यासाकडे, मग अभ्यास काय होईल, मग नापास होतात, मग त्यामुळे मोबाईलचं हे होतं. आणि आईने मोबाईल नाही दिल्यावर काय होतं? लय कंटाळा येतो, थोडा राग पण येतो, दिला नाही, माझी मम्मी अशीच आहे तशी आहे, असं कंटाळा येतो. चिडचिड होती का? हा, चिडचिड होती. बरं मोबाईल दिला आणि मोबाईल मध्ये नेट नसेल तर? हा, अजून चिडचिड होती मला. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण लहान मुलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या होत्या. आता मोबाईलमध्ये मुलं इतकी गुंतली आहेत की मुलांशी संवाद ठेवण्यासाठी पालकांना सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागतोय. आणि तरुणाईला मोबाईलच्या व्यसनाबद्दल काय वाटतं ते आपण पाहूया. सोशल मीडियाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं बघायला मिळत आहे आणि अनेक तरुण पिढी जी आहे ती याच डिजिटल मीडियाकडे, सोशल मीडियाकडे जी आहे ती मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट झाल्याचं बघायला मिळत आहे. माझ्यासोबत या ठिकाणी काही मुलं आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. सोशल मीडिया तू वापरतोस म्हणजे काय काय वापरतोस? इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट आहे, ट्विटर आहे, व्हॉट्सअप. हा व्हॉट्सअप आहे, फेसबुक. हो. म्हणजे जवळपास सगळंच वापरतोस. तर सोशल मीडिया तू जास्त वापरतो, कधीतरी तुला असं वाटतं की आपण खूप जास्त ॲडिक्ट होतो याच्यात? हो, 24 आवर्स. रात्री लेट झोपणं, त्याच्यावरती टाईमपास करणं, सतत काय ना इंस्टाग्रामवरती पिक्स, FB वरती मेसेज वगैरे कोणाला तरी काहीतरी, हे सगळं चालू असतं रात्रभर किंवा 24 आवर्स हेच चालू असतं आपल्या लाईफमध्ये. जसं यांनी सांगितलं की 24 आवर्स हा जो आहे तो कनेक्ट जो आहे तो सोशल मीडियाशी झालेला आहे. तू पण असाच आहेस की काही कमी तुझे तास आहेत? नाही, हो. सकाळी लेट उठलेला होता, मम्मी ओरडते, कॉलेजला लेट, त्यामुळे सेम. पण मग सोशल मीडियावर तुम्ही इतके तासन तास असता, काय फायदा आहे त्याचा? आता ट्रेंडिंग काय आहे, काय चाललं आहे, आपण म्हणजे काय हे सगळं कळतं आपल्याला. अपडेट राहणं हे एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, पण जास्त त्याच्यामध्ये वापर करणं एक कुठेतरी निगेटिव्ह गोष्ट आहे. तुझं काय म्हणणं आहे? बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये काही काही व्हिडिओज असतात ट्रेंडिंग, त्यांच्या गोष्टी चालू असतात, पण आपल्याला त्याबद्दल काय माहिती नसतात. जर तुम्ही सोशल मीडियावरती कमी असाल तर या गोष्टी तुम्हाला माहिती नसतात. मग त्याच्यामुळे पण म्हणजे पिअर प्रेशर बोलतो आपण ज्याला, की त्या लोकांना माहिती आहे पण आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण सोशल मीडियाचा यूज करतो. यूथची कनेक्ट करण्यासाठी आजकाल पेरेंट्स जे आहेत ते देखील सोशल मीडियाचा वापर करतात. हो, म्हणजे पहिलं असं असायचं की मम्मी पप्पा आम्हाला ओरडायचे, पण आता ते स्वतः इतके गुंतलेत की आता आम्ही त्यांना बोलतो की आधी आम्हाला ओरडायचं, आता तुमचं काय होतं. म्हणजे ती गोष्ट आहेच अशी की ती कोणालाही तेवढा वेळ गुंतवून ठेवू शकते. सोशल मीडियाचा पीक एवढा वाढलेला आहे सध्या, त्याची गरज वाटते लोकांना आणि त्यामुळे ते त्याचा उपयोग करतायत. कारण तुम्ही एक बातमी खूप फास्ट फॉरवर्ड होते सोशल मीडिया थ्रू आणि लोकांना खूप पटापट कळत जातं, त्यामुळे ते जास्त अजून अडॅप्ट होत जातात की नाही अजून पुढे काय बघू, ह्याच्यात अजून काहीतरी. आणि जसे जसे अपडेट्स येत आहेत नवनवीन, त्यामुळे तर लोक अजून गुंतत आहेत त्याच्यामध्ये की अरे हा नवीन अपडेट आला, अरे तो नवीन अपडेट आला, मग अजून काय. टेक्नॉलॉजी खूप गुंतवून ठेवते आपल्याला, खूप पुढे चालली आहे, त्यामुळे गरज वाटते आता सध्या. निश्चितच जसं यांनी सांगितलेलं आहे की सध्याची टेक्नॉलॉजी जी आहे ती प्रत्येकालाच गुंतवून ठेवते. म्हणजे तरुण मंडळी असो वा त्यांचे पालक असो, प्रत्येक जण जे आहे ते सध्या सोशल मीडियावर गुंतलेले बघायला मिळतात. मुलांशी कनेक्टिव्हिटी राहण्यासाठी आता पालकही या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याचं मत या ठिकाणी व्यक्त करण्यात आलंय. कॅमेरा पर्सन नरसिंग वैदेही काणेकर, TV9 मराठी, मुंबई. सायली, या सगळ्या प्रतिक्रिया खरं तर आपण पाहिलेल्या आहेत. व्यसनाधीन माणसाला कधीच वाटत नाही की आपण व्यसनाधीन झालेलो आहोत, तर हे पण एक व्यसनच आहे असं आपण म्हणायचं, हा एक आजार आहे असं म्हणून त्यावर उपाययोजना आता करायला हव्यात असं वाटतं. नक्कीच हा एक आजार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ह्याचा फक्त शारीरिक नाही तर मानसिक पण परिणाम होतो. डिरेक्टली तुमचे जे मोबाईलचे रेज आहेत ते तुमच्या न्यूरॉन्सवरती अफेक्ट करतात. म्हटल्यानंतर त्यामुळे जसं आर्या आणि आर्यनच्या केसमध्ये झालं की त्यांना विसर पडतो किंवा गोष्टी लक्षात नाही राहत, इज द सेम थिंग, कारण तुमच्या न्यूरॉन्स कुठेतरी डॅमेज होत असतात. इव्हन इटिंग डिसऑर्डर्स सुरू झालेले आहेत ह्याच्यामुळे. डिप्रेशन, एन्झायटी तर आहेच आजच्या युथमध्ये, तो फारच प्रॉमिनंट इश्यू आहे. प्लस पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स ही डेव्हलप झालेले आहेत सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्समुळे. इट्स नॉट डिरेक्टली लिंक्ड विथ इट, डायरेक्ट लिंक नाही आहे, पण स्टील त्याचे परिणाम होत आहेत.
ह्याला एक सोल्युशन म्हणून मी असं सांगेन की पहिले तर पॅरेंट्सनी एकदम कमी नाही पण पहिली सुरुवात स्वतःपासून करावी. सो मी ग्रॅज्युअली जर मी घरी जातोय ऑफिस नंतर तर मी 1 तास असा ठेवीन. सो लेट्स गिव्ह इट अ गुड नेम लाईक हॅपी आवर्स. आपल्या घरामध्ये एक हॅपी आवर्स आहेत, मी मम्मी आपण कोणी पण फोन नाही वापरायचा. आपण एक हॅपी आवर्स जिथे आपण आपला दिवसभराचे शेड्यूल डिस्कस करू, काय केलं, घरातले वरीज, काही डिसिजन्स, इन्क्लूड युअर चिल्ड्रन इन टू दॅट. तुमच्या मुलांना त्याच्यामध्ये डिसिजन्स घ्यायला लावा, त्यांची मतं घ्या, त्यांना काही तुमचे ओपिनियन सांगा, काही प्रॉब्लेम्स असतील तर शेअर करा. सो मुलांना पण इम्पॉर्टन्स दिल्यासारखे वाटतील, त्यांना अप्रिसिएशन द्या. एखादी छोटीशी जबाबदारी त्यांच्यावरती टाका की हा तू केलं, अरे वा व्हेरी गुड, यू आर व्हेरी गुड इन दॅट. त्याचा फोटो काढा आणि फेसबुकवर टाका. सो तेही एक मुलांना रिइन्फोर्समेंट होईल. पुन्हा एकदा सोशल मीडियाचा वापर आलाच, पण अनिलजी तुमच्याकडे येते काही तोटे आहेत आपण जेव्हा म्हणतो या सगळ्या गोष्टीचे, पण फायदेही आहेत. आपणच त्याच्यावरती सोल्युशन काढणं शक्य आहे. हो, का नाही शक्य? कारण आता मुळामध्येच 2 वेळापत्रक बनवण्याची गरज आहे. शाळेमध्ये आपण जे वेळापत्रक बनवतो ते शालेय स्तरावरचं असते, त्याच्यामध्ये विषय असतात. परंतु शाळेच्या बाहेर या सोशल मीडियाच्या बाबतीत आता एक नवीन वेळापत्रक बनवण्याची शाळा आणि पालक यांना गरज निर्माण झालेली आहे. मग त्यामध्ये आठवड्यातून 1 दिवस मी कुठल्याही प्रकारचा मोबाईल वापरणार नाही. आठवड्यातून 1 दिवस माझ्या घरातला टीव्ही हा पूर्णपणे बंद असेल. त्या वेळापत्रकामध्ये मला दिवसातून फक्त 1 तास मग टीव्ही असेल किंवा मोबाईल असेल हेच मला वापरायला मिळणार आहे. एवढंच नव्हे तर घरातलं किमान 1 वेळचं जेवण हे कुटुंबांसमवेत टीव्ही बंद करून मोबाईलला हात न लावता एकमेकांसोबत जर आपण किमान संध्याकाळचं जर आपण शेअर केलं तर मला वाटतं यातून खूप काही सकारात्मक गोष्टी निघून येतील. आणि अंकिता मॅडम तुझ्याकडे यायचे, अर्थात आपण सगळे सज्ञान आहोत, अशा वेळेला मग आपण किती वापर करायचा, किती व्हॉट्सअपवर जायचं, कारण कोणाला जसं वाटत नाही की हा आपल्याला एक व्यसन लागावं किंवा आजार व्हावा असं, तर स्वतःवरच स्वतः काही बंधनं घालून घ्यायला हवी. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे कोणाला समजत नाही की आपल्याला त्या गोष्टीचं व्यसन लागलंय. मला असं वाटतं की पालकांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ऍक्टिव्हिटी लेवल मुलांच्या वाढवल्या पाहिजे, जेणेकरून मुलं बाहेर पडतील. आधी असं व्हायचं की मुलं दिवसभर बाहेर असायची आणि आई इथून घरातून उडायची, अरे बाबा घरात ये घरात ये. आणि आता परिस्थिती पूर्ण उलटी झाली आहे की पोरगा आणि मुलं घरात दिवसभर मोबाईल घेऊनच असतात. पण ते खरंच चुकीचं आहे. मी असं म्हणेन की पालकांनी मुलांनी तेवढीच साथ द्यायला हवी आणि हे सोशल मीडियाचा कितपत वापर आपण चांगला करायला हवा. मला असं वाटतं की ऍक्टिव्हिटी वाढवा. सायली म्हणाल्याप्रमाणे आपण त्याचा फक्त चांगल्या गोष्टींसाठी वापर करावा. म्हणजे जर मी काही क्रिएटिव्हिटी काही केली तर ती अपलोड करा, म्हणजे आपल्याला त्याचा जास्त फायदा होईल. त्या गोष्टीचा आपल्याला फ्युचर दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये स्वतःचा इन्व्हॉल्व्ह व्हा, जेणेकरून आपला सोशल मीडियाचा वापर कमी होईल. मला असं वाटतं. मेधाजी, मुलांच्या दृष्टीनं विचार करतोय, पण पालक, मुलं आणि शिक्षक या सगळ्यांच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं सोल्युशन तुम्ही देऊ शकताय. मी सांगेन की स्कूलमध्ये काही ॲक्टिव्हिटी अशा ठेवा की जसं माझ्या आता नजरेत येते की वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, ह्याच्यामध्ये मुलं ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत नाही. तर मला वाटतं की जसं आठवड्याला तुम्ही दर आठवड्याला स्कूलमध्ये एक्झाम ठेवतात ना, तसे काहीतरी ही पण ॲक्टिव्हिटी ठेवा की मुलं न्यूजपेपर वाचतील, एखादं पुस्तक घेऊन वाचतील, जेणेकरून त्यांना उद्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट व्हायला मिळेल. आणि कुठेतरी हा एक फोकस ठेवा की मुलांना प्राइज मिळायला पाहिजे. आधी कसं होतं की नाही मी फर्स्ट आली पाहिजे, मी फर्स्ट आलो पाहिजे म्हणून मी हा प्रयत्न करते, हे स्कूल लेवलने करायला पाहिजे. बरोबर. आणि पालकांनी जर तुमचा मुलगा मुलगी जर तुमच्या हातात त्याच्या हातात मोबाईल दिसते ते चिडचिड न करता, रागाने त्यांच्याकडे न बघता, अरे काय झालं मोबाईल घेऊन बसल्यामुळे, तुझ्याकडे काहीतरी इम्पॉर्टंट डिस्कशन करायचं होतं, 5 मिनिटं आहेत का, आपण जस्ट बसून बोलूया का, किंवा काय बघतोय जरा मी पण बघू का, डू यू वॉन्ट एनी हेल्प. मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे मोबाईल काढून घेऊ शकता. जयश्रीजी, एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, अगदी थोडक्यात उत्तर द्याल. पालकांनी याचं गांभीर्यानं वेळीच लक्षात घ्यायला हवं या सगळ्या गोष्टीचं, आणि त्याचबरोबर जर खूप मुलं ऍडिक्ट झाली असतील तर त्यांनी नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा असं पालक म्हणून तुम्हाला वाटतं? अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आता बऱ्याच ठिकाणी आम्ही जेव्हा बघतो तेव्हा चाइल्ड सायकोलॉजीचा अभ्यास करताना ही गोष्ट तेवढीच लक्षात आलेली आहे की सोशल मीडिया कसा वापरायचा याच्यासाठी सोशल मीडिया संस्कार केंद्राची आता मला वाटतं गरज इथे निर्माण झालेली आहे. बरोबर. आणि अशा प्रकारे जर माझं मूल ऍडिक्ट असेल तर मी ती गोष्ट फॅक्ट म्हणून ऍक्सेप्ट केली पाहिजे आणि त्याच्यावर सोल्युशन शोधण्याची गरज आहे. ना की तो कुठला आजार आहे किंवा माझ्या मुलामध्ये ती काही कमतरता आहे असं नाहीये. त्याच्यावरती सोल्युशन बेस्ड काम आता प्रत्येक गोष्टींवर झालं पाहिजे, ना की त्याच्याकडे रॉंग अँगलनी बघण्यासाठी. माझी प्रत्येक पालकाला ही कळकळीची विनंती असेल की थोडंसं स्वतःच्या मुलाकडे नीट आणि उघड्या डोळ्यांनी लक्ष ठेवा. पहिल्यांदा स्वतःकडे बघा, मग मुलांकडे उघड्या डोळ्यांनी बघा
आणि जर प्रॉब्लेम जाणवत असतील तर ऍक्सेप्ट करा आणि त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी तुम्ही तुमचे 2 पावलं पुढे टाका. नक्कीच. आणि स्वतःपासून ती सुरुवात करा. प्रज्ञा, खरं तर व्हॉट्सअपॅयटिस जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ते पालक आणि मुलं, लहान मुलं, सगळी बाळं यांच्यासाठी आपण सगळ्यांसाठी खरं तर म्हणतो. आणि त्यामुळे हा एक आजार म्हणून आपण याकडे जर पाहिलं तर त्यावर सोल्युशन काढणं मला वाटतं जास्त सोपं जाईल. अगदी खरंय. आणि जसं आपण म्हणतोय की हा आजार आहे आणि त्यात आपण जुन्याकडे वळणं तेवढंच गरजेचं आहे हे सुद्धा दाखवून देण्याचा प्रयत्न एक प्रकारे केलेला आहे. आणि जसं सोशल मीडिया संस्कार केंद्र काढण्याची गरज आहे असा एक खूप महत्त्वाचा मुद्दाही समोर आलेला आहे. या सगळ्या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात. एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. पुन्हा एकदा जुन्याकडे वळूयात आणि चांगले दिवस आपल्या मुलांसाठी, आपल्या पुढच्या भविष्यासाठी आणूयात. आपल्या सगळ्यांचे आभार. तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पाहत राहा TV9 मराठी.